जगन्नाथ चकाने, जगन्नाथ चकाने नीलाचल वारे. आता एकाने फोटो आणून दिला म्हणून नमस्कार केला मी समोर. तू न संभाले तो हमें कौन संभाले, जगन्नाथ चकानन. चला नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉक सुद्धा असतात. आत्ताच एक घटना घडली आणि माझ्या बाबतीत नाही, समोरच्या वहिनींच्या बाबतीत, आणि ती त्यांनी आत्ता म्हणजे ती अनुभवली आणि म्हटलं आता तुमच्याशी ह्या गोष्टीवरती बोलावं म्हणजे बोलावंच. हल्ली ऑनलाईन फ्रॉड कसे होत असतात, स्कॅम कसे होत असतात. आज रविवार आहे, तुमच्याकडे हा रविवारी येईल का कुठल्या दिवशी येईल व्हिडिओ मला काय माहीत नाही. तर आज रविवार आहे, बरोबर आज सकाळ सकाळी साधारणतः घरातनं सगळीजणं गेली की 11 साडे 11 वाजता बरोबर हा आत्ता फोन आलेला त्यांना वहिनींना समोरच्या. आणि त्यांना असा फोन आला की तुमच्या घरातले आत्ता तुमच्या घरातल्या ह्यांचाच आहे का नंबर. हो हो यांचाच नंबर आहे. तर त्यांनी तुम्हाला आत्ता फोनवरती 14,000 रुपये पाठवलेले आहेत त्यांच्या अकाउंटवरती त्यांच्या एका मित्रांनी. तर ते पोचले का जरा बघा, हिंदीमध्ये सगळं चाललंय. आणि मग त्या वहिनी म्हणल्या की बघितल्या, मेसेज बघितल्या. आपण मेसेजच बघतो ना पटकन, आपण कुठं ते जीपेला अकाउंटला जाऊन बघतो, आपण पण तेवढे शाणेच आहे, 1.5 शाणे. तर मेसेज बघितला, मेसेज आला होता. मेसेजमध्ये चुकीच्या इंग्लिश असतंय, कायम लक्षात ठेवा. स्पेलिंग चुकीचं असतंय, काहीतरी बोलीभाषेत लिहिलेलं असतंय. पण तसा तो त्यांना मेसेज आला होता, त्याच्यामध्ये त्यांना तुम्हाला 10,000 रुपये पोचले का. हो आम्ही तुम्हाला 14,000 रुपये द्यायचे आहेत, तर 10,000 पोचले का. आता एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही पहिला व्यवहार करता जीपेचा तेव्हा कधीही 1 रुपया पाठवायचा असतो. कधी म्हणजे कसं की समोरच्या व्यक्तीला, आता समजा मला काहीतरी, मी आता काकड्या घेतलेले आहेत आणि हल्ली आपण काकड्या टोमॅटो ह्यांचे सगळे पैसे आपण असेच पाठवतो असतो ना. तर तेव्हा 5 रुपये 10 रुपये वगैरे असतात. तरी सुद्धा पहिलं ट्रान्झॅक्शन कुणालाही करा तुम्ही, दुकानात करा, बाजारात करा, मोठे व्यवहार करा, घरातल्यांना पाठवा जीपेला, पहिलंच ट्रान्झॅक्शन तुमचं त्या व्यक्तीशी. मग त्याच्यानंतर तुम्ही किती वेळा पैसे पाठवा, मधल्या दिवसात पैसे पाठवू नका, कसंही करा, पण पहिलं जे ट्रान्झॅक्शन आहे ते 1 रुपयाचंच करायचं, हे लक्षात ठेवा. तर त्यांनी काय केलं की 10,000 रुपये आले का. हां मेसेज बघितला, हां आले पोचले. हां आता 1 मिनिट. आता मी तुम्हाला 4,000 पाठवतो, आम्ही तुम्हाला 14,000 पाठवायचे. मग ते हे बघा, घरात असलेल्या बाईला काय ते पैशाचा मोह होतोच, अचानक आलेले पैसे. पहिलं ट्रान्झॅक्शन 1 रुपयाचं करायचं असतंय. कधी हा माणसाने आलेत की नाही बघण्यासाठी 10,000चं केलं. ही चूक प्रत्येक स्कॅमर करत असतो. प्रत्येक स्कॅमर, फ्रॉड करणारा माणूस ही चूक करत नाही, तुम्हाला भुलवत असतो आणि माणूस भुलत असतो. तर मग म्हणला की मग बघा बरं 4,000 आले का. तिनं बघितला मेसेज, हां 4,000 आले. पुन्हा फोन आला, भाभी जी आपको वो देखो जरा आप ठीक तरह से 4,000 आए हैं क्या. हाँ आए हैं. नहीं भाभी जी वो 40,000 गलती से मेरे हाथ से गए हैं, आप देखो थोड़ा सा. तर तो मेसेज होता 40,000चा. आणि त्या भाभी म्हणल्या हां 40,000 आए हैं, तो आप ऐसा करो 4,000 रख लो और बाकी के 36,000 मुझे भेज दो. तर काय आता 4,000 आले, 10,000 आले, सगळे मेसेजवरती पैसे आले. तिनं पटकन हां भेजती हूँ भैया, लगेच भैया भेजती हूँ म्हणून ही आपली तिथे करायला गेली. आणि तेवढ्यात तिच्या क्षणात लक्षात आलं की आपण खरंच आपल्या नवऱ्याला विचारावं की तुला कुणाचे 14,000 रुपये येणं होतं का. काय तिला मेंदूला बुद्धी झाली कोणाची. तिनं फोन करून विचारलं की तुम्हाला असं, आणि तोपर्यंत त्या माणसाचे सारखं यायला लागलं, जल्दी भेजो. तर तिनं फोन करून विचारलं की तुमचे असं, तर त्या नवऱ्याने सांगितलं नाही माझे काय असं कोणाचे येणार नव्हतं पैसे.
तू काही ट्रान्झॅक्शन कर नका हा. असलं हल्ली होत असते काहीतरी, तू काहीतरी करायला जाशील, पैसे विषय पाठवशील, आधीच तुला सांगतो. आणि तुम्हाला सांगते आणि तेवढ्यात तिचा नवराही गडबडीनं घरी आला. तोपर्यंत त्या माणसाचे सारखे फोन, पैसे भेजो पैसे भेजो पैसे भेजो. तेवढ्यात नवरा घरी आला. नवऱ्यानं बघितलं, जीपे अकाउंट उघडून बघितलं, जीपे अकाउंटमध्ये एकही पैसा नव्हता. फक्त मेसेज पडले होते. मेसेज म्हणजे ते फोन हॅक करतात आणि असे मेसेजेस पाठवतात. तर तुम्हाला सांगते, त्या नवऱ्यानं फोन घेतला आणि त्या माणसाला एवढ्या घाणेरड्या ओरडला, शिव्या घातला. तर त्याच्या दसपट तो तिकडनं घाणेरडं बोलला, त्याच्या बायकोला बोलला, त्याला बोलला. इतक्या घाणेरड्या अश्लील लैंगिक शिव्या दिल्या त्या माणसाने. सांगते तुम्हाला, पैसे पाठवले तर तुला पोलिसात देतो, पोलीस पाठवतो घरी, येऊ तेऊ. तर तुम्हाला सांगते, मग ह्यांनी तो फोनच ब्लॉक करून टाकला, तो फोन बंद करून ठेवला काही वेळ. आणि अशा रीतीने, नाहीतर तिचे 36,000 रुपये आज अकाउंटमधनं गेले असते. आणि ती म्हणाली नवऱ्याला की माझ्या अकाउंटमध्ये पैसे नसतात, आज कसे काय माझ्या अकाउंटमध्ये एवढे पैसे, माझ्या अकाउंटमध्ये काय 5-6 हजार रुपये असतात. तर नवरा म्हटला, कालच मी तुला दिले नाहीत का पैसे, महिन्याच्या सगळ्या खर्चाचे म्हणून मी तुला कालच पैसे दिलेले आहेत ना, तेच आहेत की पैसे त्याच्यामध्ये. बघा, आणि म्हणजे त्यांना, त्या फ्रॉड लोकांना अशा शिव्या घालाव्याशा मला वाटतात. त्यांना माहिती आहे ह्या अकाउंटमध्ये, ह्या बाईच्याकडे किती पैसे आहेत, जीपेच्या अकाउंटमध्ये एवढे पैसे आहेत, म्हणजे एवढे ती आपल्याला पाठवू शकते. बघा, म्हणजे त्यांना हे सगळं दिसतं त्याच्यावरती. किती हुशार माणसं त्यांनी बसवलेली असतील तिथं काम करायला. इंजिनियर वगैरे हुशार बसवले असणार आहेत तिथं, चांगले मोठे मोठे पगार देऊन. अहो, दिवसाला 1-2-3 गिराईक मिळाली 30-40 हजाराची, झालं की 1,00,000-2 लाख रुपये. आणि नाही म्हटलं तरी त्या कोण तो बसवलेला असेल पोरगं, इंजिनियर पोरगं, हुशार पोरगं, त्याला देऊन महिन्याला किती देणार, 70-80 हजार, 1 लाख रुपये. ते खुश. पण ते काय काम करते, त्याला फक्त फोन नंबर काढून द्यायचे आणि बघायचं, बापरे आज समोरच्या बहिणींचे पैसे वाचले. तुम्हाला आत्ता मी मुद्दाम सांगितलं की असे तुम्हाला फोन येतील. आपण मेसेज बघतो, तर मेसेज लक्षात ठेवा, मेसेजचं स्पेलिंग चुकीचं असतं, मेसेजचे वाक्यरचना चुकीची असते, सगळं चुकीचं असतं. आणि हे जर सगळं चुकीचं असेल तर नक्की लक्षात ठेवायचं की हा फ्रॉड माणूस आहे. कारण कॉम्प्युटरमध्ये इतकं परफेक्ट सगळं इंग्लिश वगैरे असतं, पण ही लोक तसं चुकीचं त्यांच्या हातनं लिहिलं जातं किंवा लिहून पाठवतात. आणि हे वाचणारा माणूस हा थोडासा, एकतर स्त्रिया असतात गडबडीत वाचणाऱ्या किंवा लगेच भुलणाऱ्या, किंवा एखादा अशिक्षित असतो ज्याला डोळ्याला, एखादा असतो म्हातारा माणूस असतो ज्याला डोळ्याला नीट दिसत नाही आजकाल, पेन्शनर वगैरे, रिटायर, ज्यांचे पेन्शनचे पैसे आलेले असतात त्या अकाउंटमध्ये, त्यांना माहीत असतं. अशा लोकांना ही लोक बरोबर फसवत असतात. तुम्हाला हेच मला सांगायचं होतं. 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. असे फोन कुठले आले तर पैसे कोणीच कुणाला फुकट देत नसतं, करत नसतं. आपल्या घरात विचारायचं. आणि दुसरं म्हणजे नुसतंच आपलं सगळ्यांना असं फोन घेऊन पैसे पाठवायचं एवढीच अक्कल आपल्याला नसली पाहिजे. कुणी आपल्याला पैसे पाठवले तर ते चेक करता आले पाहिजे. गुगल अकाउंटला जायचं, तिथं चेक करायचे, चेक द बॅलन्स म्हणून खाली असतं, तो बॅलन्स चेक करायचा. आपल्याला आत्ता कोणाचे पैसे आलेले असलं की तिथे तो माणसाचा चेहरा किंवा काहीतरी असतं, त्याला असा हिरवा डॉट येतो, म्हणजे ते आलेले आहेत असं. तर ह्या सगळ्या गोष्टी बघायला शिका. नुसतंच फोनमध्ये पैसे आहेत म्हणजे ते पटपट भाजीला दिले, ह्याला दिले, त्याला दिले असं नाही, शिकलं पाहिजे. कारण ह्या चोऱ्या आहेत. पूर्वी चोऱ्या होत्या, पर्स मारणे करणे जाता. हल्ली हे असं काही नाही आहे. हे सगळ्या अशा ऑनलाईन फ्रॉड. तुम्हाला सांगते ह्याच्याही पलीकडे जाऊ. कालच मी एक छोटीशी शॉर्ट फिल्मच म्हणायचं त्याला, नाना पाटेकरची बघितली बरं का. आणि तुम्हाला सांगते त्या नाना पाटेकर रिटायर्ड माणूस असतो, त्याला फोन येतो, शॉर्ट फिल्म आहे, तर त्याच्यामध्ये त्याला फोन येतो की साहब आपको ऐसा व्हिडिओ कॉल. हल्ली असे व्हिडिओ कॉल बरेच येतात बरं का. कुणाचेही व्हिडिओ कॉल घ्यायचे नाहीत, लक्षात ठेवा. आपल्या मैत्रिणींचे, नातेवाईकांचे, एवढ्यांचेच व्हिडिओ कॉल घ्यायचे. अनोळखी माणसांचे व्हिडिओ कॉल घ्यायचा संबंध काय आहे आपला? बायका लगेच फोन उचलतात, व्हिडिओ कॉल काय आहे? अरे तुम्हाला काय करायचं देणं घेणं लोकांचे फोन, कोणी तुम्हाला व्हिडिओ कॉल करायचा संबंध काय आहे?
पण असा हा व्हिडिओ कॉल त्याला त्या दिवशी नाना पाटेकरला येतो आणि मग तो व्हिडिओ कॉल लगेच उचलतो. ही म्हातारी माणसं की नाही, सगळी म्हातारी माणसं यांची डोकी काय झालेली असतात कोणाचं, अंकल, दादाजी, नानाजी वगैरे, सर, साहेब असं म्हटलं की नाही ही सगळी म्हातारी माणसं भुलतात. कारण की आजकाल त्यांना त्या नावाने हाक मारणारी माणसं फार कमी असतात. रिटायर झाल्यावरती साहेब म्हणणारा फार कमी असतो आणि समोरचा एखादा फ्रॉड करणारा माणूस असतो तो 100 वेळा त्यांना साहेब म्हणेल. स्त्रियांच्या आवाजामध्ये स्त्रिया फोन करतात, लगेच हे सगळे म्हातारे खुलते, यांची कळी खुलते. तर तसंच त्या एका पोलिसाचा त्याला व्हिडिओ कॉल येतो. व्हिडिओ कॉल म्हटल्यावर लगेच उघडतो. रिकामी असतात ना माणसं, टाइमपास करण्यासाठी लगेच तो उघडतो. तर तो काय म्हणतो तिकडनं, तुम्हाला तो हे तुमचं नाव आहे का? हो हो, हे माझं नाव आहे. मग तो म्हणतो की तिकडं तो पोलीस बसलेला असतो, पोलीसच्या ड्रेसमध्ये एक माणूस बसलेला असतो आणि मागं सगळं ते पोलीसचं वगैरे सगळं गेटअप असतो. आणि मग हा म्हणतो की पोलीस म्हणणारा तो माणूस की आत्ता तुमच्यावरती एक केस दाखल झालेली आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला आत्ता 15,000 फाईन आहे. तर 15 लाख रुपये फाईन आहे. तर तुम्ही तो 15 लाख रुपये फाईन भरा. तर तो जो ज्याला फोन आलेला असतो तो घरातला रिटायर माणूस म्हणतो की एवढे पैसे कोण घरात ठेवतो का, माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत. मग तो म्हणतो नाही नाही, आत्ता काही ना काहीतरी तुम्ही भरले पाहिजेत, नाही तर आम्ही तुम्हाला आत्ता लगेचच उचलून नेऊ. आणि लगेच तो त्याची जी काही कॉपी असते ती कॉपी ती पाठवतो, लगेचच व्हॉट्सअपवरती पाठवतो. व्हॉट्सअपवर उघडून बघितल्यावरती तो सगळा लोगो असतो पोलिसांचा आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं की तुम्हाला असं असं अटक करण्यात आलेली आहे आणि तुम्ही आत्ता तात्पुरते एवढे एवढे पैसे भरा, नाहीतर तुम्हाला एवढा दंड लगेच भरावा लागणार आहे. तात्पुरते एवढे पैसे भरा म्हणजे आम्ही तुम्हाला आत्ता अटक नोटीस पाठवतो. एक तर लक्षात ठेवा की म्हाताऱ्या माणसांना किंवा लेडीजना असं अचानक हे असं काही करत नसतात ते लोक. म्हणजे पोलीससुद्धा असं काही अचानक करत नसतात, असं काही त्रास देत नसतात. पण ह्या माणसानी हा असा संध्याकाळी केलेला फोन, त्यामध्ये हे असं की तुम्हाला आत्ता हा असा तो गॅस जरा बंद कर आणि ते गॅसवरचं गाळून घे आणि हे तोपर्यंत खा, हे घे, ह्याच्यातलं खा थोडं आणि बाकीचं घेऊन जा, हे घे, सगळं ठेवलं आहे मी तुझ्यासाठी आज मुद्दाम, घे तेवढं, तोपर्यंत खा, प्लेट घेऊन. तर त्यावेळेला ते असं म्हटल्यावरती तो जो म्हातारा असतो, म्हातारा सारखं नाना पाटेकर कसं म्हणणार ना आपण, तर तो जो म्हातारा माणूस असतो, रिटायर माणूस, तर तो म्हणतो माझ्याकडे काही एवढे पैसे नाही आहेत. त्याची बायको शेजारी बसते, ती पण म्हणते नाही हो साहेब, आमच्याकडे एवढे काय पाहिजे तुला, नाही हो साहेब, घे प्लेट वगैरे घे, नाही हो साहेब आमच्याकडे एवढे पैसे नाही आहेत असं. तर मग तो माणूस तिकडनं, पोलीस काय म्हणतो, दागिने वगैरे गहाण टाका. ते म्हणतात आमच्याकडे दागिनेसुद्धा आम्ही गहाण टाकलेले आहेत, त्याचेसुद्धा अजूनही आम्ही हप्ते भरलेले नाही आहेत, मग त्या दागिने सोडवून आणा, किती लागणार आहेत. तर तो म्हणतो थांबा मी विचारतो. मग लगेच दागिनेवाल्याला जिथे दागिने गहाण टाकले तिथं असा तो म्हातारा माणूस फोन करतो आणि तो म्हणतो आत्ताच्या आत्ता 35,000 भरले तर आमचे हप्ते राहिले, ते हप्ते भरले तर 35,000 भरले तर त्यातलं थोडं सोनं देतो म्हणताय. तर मग तो म्हणतोय मग पण आमच्याकडे आता पैसे नाही आहेत भरायला. तर तो राहू दे म्हणतोय, जाऊ दे, पैसे नाही आहेत आमचं भरायला, आम्ही काही करू शकत नाही, ते म्हातारी माणसं म्हणतात. त्यावेळेला पोलीस म्हणतो की किती भरायचे, तो म्हणतो की 35,000 भरायचे. थांबा मी तुम्हाला जीपे करतो, लगेच चले. असं काही कोण करत नसतं, पण त्या शॉर्ट फिल्ममध्ये दाखवलंय, मी तुम्हाला जीपे करतो आणि लगेच त्यांना ते पैसे पाठवा आणि ते मागवून घ्या सोनं आणि आम्हाला द्या, आम्हाला पैसे द्या त्याचे सोन्याचे लगेचच आम्हाला. ठीक आहे म्हणतो. मग तो माणूस तिकडनं, पोलीस तिकडनं पैसे पाठवतो. याला पैसे पोचले का, हा पोचले. मग त्याच्यानंतर लगेच ज्याच्याकडे गहाण टाकलेलं आहे त्याला फोन लावतो तो म्हातारा आणि तो म्हणतो हे बघा तुम्हाला पैसे पोचले का. तो म्हणतो पोचले पैसे, पण अजून एक तुमचा हप्ता राहिलेला आणि 25,000 रुपये तुम्ही द्यायला पाहिजे. तर मग तो म्हातारा म्हणतो आत्ताच तर दिलेत, हे सुद्धा मी उसने घेऊन दिलेले आहेत आणि आता मी कुठनं पैसे देऊ तुला, माझ्याकडे पैसे नाही आहेत. मग ती जी शेजारी म्हातारी त्याची बायको बसलेली असते ती म्हणते हे समोर आहेत की नाही पोलीस, ते फार चांगले आहेत, ते फार आपल्याला मदत करायला लागलेत, त्यांनी आपल्याला 35,000 पाठवलेत की नाही, तर आणि 25 मागा त्यांच्याकडनं. तर म्हाताराम काय म्हणतो नको, त्याचं पण घरदार आहे, बालबच्चे आहेत, लोकांच्याकडनं काय असे पैसे घ्यायचे, जाऊ दे घे, आपण तू चल घराला कुलूप लाव, आपण जाऊन जेलमध्ये बसूया.
असं तो म्हणतो बरं का म्हातारा बायकोला. मग तेवढ्यात मग तो पोलीस जो तिथं पोलीसचे कपडे घातलेला माणूस जो असतो तो काय म्हणतो की अरे नको नको, तुम्ही काय इकडे यायची तयारी करू नका, मी तुम्हाला आणि 25 पाठवतो, पण ते लगेचच्या लगेच बाकीचे पैसे हे मागवून घ्या आणि आम्हाला पोस्ट करा, पैसे बाकीचे सगळे आमचे भरा, 15 लाख आमचे भरा असं. तर मग तसं झाल्यावरती मग ते 25,000 रुपये पण पाठवतो तो, असं ते शॉर्ट फिल्ममध्ये दाखवलं. आणि ते लगेच मग हा म्हातारा असतो तो त्या माणसाला विचारतो, असा फोन घेतो हातात आणि म्हणतो पोचले का तुम्हाला 25,000, पोचले का 25,000, हां आता ठीक आहे, बाकीचं माझं जे सोनं आहे ते त्याचे किती होतात बघा ना, आम्हाला लगेचच त्याचे पैसे पाठवा, आम्हाला कुणाला तरी द्यायचे, नाहीतर आम्हाला ते पकडून घेणार आहेत, असं तो फोनवरती सांगतो. आणि फोनवरती सांगताना एक टुनुनुनु असं फोन वाजतो. फोन वाजतो म्हटल्यावरती तो समोर बसलेला जो माणूस असतो, म्हणजे पोलीस जो असतो, पोलीसच्या वेशातला माणूस, तो सांगतो की ओ तुमचा फोन वाजायला आहे, तुमचा फोन वाजायला आहे. आणि त्यावेळेला तो जो म्हातारा असतो तो असा ते फोन असा खाली घेतो, त्यानं फोन लावलेलाच नसतो कुणाला, नाटक करत असतो. आणि तो म्हणतो हां फोन आहे तो बजेगा ही, असं म्हणतो बरं का. आणि ती म्हातारी पण असं असं करते. आणि त्यावेळेला त्या समोरच्या पार्टीला जो त्यांना फसवायला निघालेला असतो त्याला असं कळतो की अरे 35,000 आणि 25,000ला मीच फसलेलो आहे. आणि तो त्या ठिकाणी असं डोकं हे करून घेतो आणि म्हणतो माझे पैसे परत पाठवा, माझ्या घरामध्ये मला माझा पगार आला होता, त्यातले मी पैसे खर्च केलेत, मला घरी मुलं बाळ आहेत, माझं पूर्ण महिना जायचा आहे, माझे पैसे परत पाठवा, माझे पैसे परत पाठवा म्हणतो. तिथनं ओरडायला लागतो आणि इकडनं तो म्हातारा फोन बंद करून टाकतो. असं त्यांनी ती शॉर्ट फिल्म घेतलेली आहे. पण हे असं काही दरवेळेला होत नाही. हे असं आजकाल ते डिजिटल अरेस्ट हा जो प्रकार आलेला आहे, त्या डिजिटल अरेस्टमध्ये माणूस खूप घाबरतो. त्याला वाटतं की अरे बापरे आता एवढे लगेच पैसे पाठवायचे करायचं, किंवा काहीतरी असा येतो फोन की तुमचं कोणतरी इथं ॲडमिट आहे, तुम्हाला तुमचं कोणतरी इथं कुणाला तरी पकडलेलं आहे, ताबडतोब पैसे पाठवा, नाही तर त्यांना अटक करू किंवा त्यांना मारू वगैरे वगैरे असे फोन येत असतात. पण आताच दिवस बदललेले आहेत, घाबरायचे दिवस राहिलेले नाही आहेत. सगळ्या गोष्टींची शहानिशा करायची, विशेषतः महिलांना, म्हाताऱ्यांना असे फोन येतात, तर त्याची काळजी घ्या. दरवेळेलाच काय हा म्हातारा चलाक होता, स्मार्ट होता, तसं काही स्मार्टनेस इतका म्हातारा यांच्यात राहिलेला नसतो. जसं पूर्वी कसं तरुणपणी माणसं अशी स्मार्ट असतात, डोकं लगेच चालतं, म्हातारपणी डोकं चालत नाही, मंद होतात, खरंच मंद होतात. म्हणजे बुद्धी मंद होते, लवकर रिफ्लेक्सेस येत नाहीत, काय ते कळत नाही. तर त्यामुळे खरोखर ह्या लोकांनी फ्रॉड लोकांच्यापासून, स्कॅमर्सपासून सावध राहायला पाहिजे. आणि याचसाठी हा आपला आजचा व्हिडिओ होता. सावध राहा, पैसे जे काही असतील ते सांभाळून ठेवा. आता नवीन पैसे काही तुम्ही मिळवणार नाही आहे ते सांभाळून ठेवायचे आहेत. पण तुमच्या खात्यावरती पैसे दिसले की ह्या स्कॅमर्सना बरोबर दिसतं आणि ते असले फोन करतात. त्यामुळे अनोळखी फोनसुद्धा तुम्ही उचलायला जाऊ नका. ज्यांना फोन करायचा आहे ते मेसेज करून सांगतील की उचला फोन, आम्ही फोन करायलोय. ओळखीचं असलं तर घ्या फोन, अनोळखी लोकांचे फोन घ्यायची गरज काय. पण म्हातारी माणसं अनोळख्या लोकांचे फोन फार उचलतात, का तर त्यांना टाईमपासला माणसं नसतात, घरात बोलायला माणसं नसतात आणि त्यांना असं वाटतं बघूया तरी फोन कोणाचा आहे, आणि फोन उचलतातच. तर हेही खूप धोकादायक आहे बरं.